महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता। 5 तारखेला हा खरं तर मोर्चा पार पडणार होता। मात्र याच पूर्वी जर आपण पाहिलं तर हा राज्य सरकारकडून हा GR जो रद्द करण्यात आहे। आपल्यासोबत या संदर्भात अधिकचा बोलण्यासाठी बा नांदगावकर सर आहेत। सर काय सांगणार? खरं तर आपण राज ठाकरेंना भेटून आलात, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की मराठी माणसांच्या एकजुटीचा हा विजय झालेला आहे। सोबतच सगळ्या पक्षाच्या लोकांनी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि मराठी माणसांनी खास करून पाठिंबा दिला। त्याच्यात इतर भाषिकांचाही पाठिंबा आम्हाला मिळाला होता। म्हणून त्या सगळ्या मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय झालाय, त्याचा आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आता आमच्यासाठी जल्लोषाचा दिवस आहे। पण नक्कीच आपण जर पाहिलं तर सरकार या ठिकाणी घाबरलेलं म्हणायचं का? कारण की घाबरलं वगैरे बोलणं मला उचित वाटत नाही। सरकारने हा निर्णय घेतलाय। देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा मी आभारी आहे। मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। नक्कीच पण सर आपण पाहिलं खरं तर राज्य सरकार या पहिलं सुद्धा बोलत होतं की हिंदी सक्ती नाही आहे, मराठी सक्ती आहे, हिंदी फक्त आपल्याला ऑप्शनल आहे। विषय होऊन गेलेला आहे, आता विषय संपलेला आहे। आता त्याच्यावरती भाष्य करणे पण उचित नाही। काही का होणार, सरकारने निर्णय घेतलाय, सरकारचा आभारी आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर बा नांदगावकर यांच्याकडनं खरं तर राज्य सरकारचं अभिनंदन करण्यात आहे। मात्र त्याचपूर्वीच आपण पाहिलं तर शिवतीर्थाच्या बाहेर मनसैनिकांकडनं जल्लोष सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।